हमारे यहाँ कहा गया है, यत पिंडे तद ब्रह्मांडे, यानी जो पिंड यानी जीव में है वही ब्रह्मांड में है। हम जो भी अपने लिए करते हैं उसका सीधा असर हमारे पर्यावरण पर भी पड़ता है। वर्ल्ड क्लाइमेट के प्रोटेक्शन के लिए ये बहुत जरूरी है कि दुनिया का हर देश निहित स्वार्थों से ऊपर उठकर सोचे। ग्लोबल वॉर्मिंग टू ग्लोबल कूलिंग, महाराष्ट्र वन विभागाची वाटचाल। सद्यस्थितीत ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या अग्रक्रमाने जगापुढे आवाजून उभी असून यामुळे जागतिक अस्तित्वच धोक्यात आलं आहे। जागतिक उष्ण तापमानात सतत होणारी वाढ, हवामान आणि ऋतुबदल, पर्यावरणीय असंतुलन, अनियमित पर्जन्यमान आणि जैवसृष्टीची अस्थिरता यामुळे संपूर्ण पृथ्वीचा नैसर्गिक समतोल हळूहळू ढासळत चालला आहे। मानवी जीवनात शतकानुशतके आसरा देणारी पृथ्वी आज वाढत्या तापमानानं त्रस्त आहे। विज्ञानाच्या प्रगतीमुळे तात्कालीन संशोधन आणि कालगणित उपलब्ध होत जाणारे नैसर्गिक संसाधनं जसे ऊर्जा, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू यामुळे मानवी जीवनशैलीत बदल होऊन पर्यावरणीय ताण वाढला। याशिवाय स्वातंत्र्य उत्तर काळात आधुनिक शेती पद्धतीत उर्वरके, कीटकनाशके इत्यादींचा अनियंत्रित वापर यामुळे सुद्धा जमीन निकृष्ट झाली। या सगळ्यांच्या मुळाशी आहे ग्लोबल वॉर्मिंग। पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतं तेव्हा पर्यावरणीय असंतुलन होऊन निसर्गाची नाजूक दोरी तुटायला लागते। आपला महाराष्ट्रही या संकटाला अपवाद नाही। गेल्या काही दशकात आपण तापलेली जमीन, वणवणवा, पाण्याची भीषण कमतरता, दुष्काळाची झळ, अतिवृष्टी हे सगळं अनुभवतो आहोत। पण या संकटात मात्र एक आश्वासक आधार आहे, महाराष्ट्र वन विभाग, जो आपल्या पर्यावरण रक्षणाचा सजग प्रहरी म्हणून उभा आहे। हवामान बदलाचं सर्वात मोठं कारण म्हणजे हरितगृह वायूंची वाढ, विशेषतः कार्बन डायऑक्साईड, औद्योगिकरण, वाढतं शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण इत्यादीमुळे पृथ्वीवर उष्णतेचा भार वाढत आहे। जंगलं कमी झाली की तापमान वाढतं, अधिवास बदलतात, वन्यजीवांचे मार्ग विस्कटतात आणि आदिवासी समाजासह वनांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीविकेला धोका निर्माण होतो। या बदलांना थांबविण्यासाठी वनविभागानं हिरवाईचा मोठा संकल्प केला आहे। याचाच भाग म्हणून यावर्षी 10 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वनविभाग अधिक वेगानं पुढे सरसावला आहे। पण हा फक्त प्रारंभ आहे। 2047 पर्यंत तब्बल 250 कोटी झाडं लावण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य राज्यानं निश्चित केलं आहे। विशेषतः कृषी वानिकी क्षेत्रावर जास्त भर देऊन वनेतर क्षेत्रात वनराई वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे। सप्तरंगी मार्ग आणि सुगंधी व सुवासिक मार्ग ही संकल्पना राबविली जाईल। झाडं लावणं हा फक्त कार्यक्रम नसून ती एक मोहीम आहे आणि हा पृथ्वीचं तापमान कमी करण्याचा वैज्ञानिक मार्ग आहे। प्रत्येक झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं, वातावरण थंडावतं आणि ग्लोबल वॉर्मिंगला नैसर्गिक उत्तर मिळतं। जंगलांचं मोजमाप आणि त्यांचा आराखडा तयार करण्यासाठी भारतीय वन सर्वेक्षण संस्था महत्त्वाची भूमिका निभावते। उपग्रहीय नकाशे, सर्वेक्षण, कार्बन स्टॉकचे विश्लेषण यांच्या आधारे FSI म्हणजेच भारतीय वन सर्वेक्षण संस्था महाराष्ट्रातील जंगलाची अचूक माहिती देते। याच माहितीवर वन विभाग संरक्षण आणि पुनर्वनीकरणाची दिशा निश्चित करतो। जंगल व्यवस्थापनाचाही प्रवास मोठा आहे। एकेकाळी बैलगाडी आणि कुऱ्हाडं यावर चालणारं काम आज अत्याधुनिक तंत्रज्ञानावर उभं आहे। ड्रोन सर्वेक्षण, GIS मॅपिंग, कार्बन मॉडेलिंग, हवामान डेटा विश्लेषण यामुळे जंगल व्यवस्थापन अधिक अचूक, वैज्ञानिक आणि प्रभावी बनलं आहे। जलसंधारणातील पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना तर महाराष्ट्राच्या जंगलांना नवजीवन देणारी ठरली आहे। कंटूर स्ट्रेंचेस, चेक डॅम, गाळकूप या मृदा सहारणाच्या उपचारामुळे जंगलात पाणी टिकतं आणि निसर्गाची गती पुनर्जीवित होते। हे सगळं शक्य झालंय केवळ आपल्या वनविभागामुळे।
वन विभागानं अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक नर्सरी आणि टिश्यू कल्चर लॅबही उभारले आहेत. येथे तयार होणारी रोगमुक्त आणि दमदार रोपे मोठ्या प्रमाणावर जंगल पुनर्जीवित करण्यात मदत करतात. यामुळे लागवडीचं यश प्रमाण लक्षणीयरित्या वाढतं. पर्यावरणीय प्रकल्पांना आर्थिक बळ मिळवण्यासाठी महाराष्ट्रानं ग्रीन बॉन्ड ही आधुनिक पद्धत स्वीकारण्याचं धोरण आखलं आहे. आकाष्टा वनोपजांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांची शास्त्रोक्त लागवड, संवर्धन आणि संरक्षणासोबतच मूल्यवर्धित उत्पादनांना सुनिश्चित बाजार मूल्य मिळावं यासाठी छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात NTFP फेडरेशन स्थापन करण्यात येत आहे. या फेडरेशनमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. याचबरोबर नरक्या, अकेशिया, रक्तचंदन, चंदन इत्यादी बहुआर्थिक मूल्य असलेल्या प्रजातींची लागवड तसंच त्यावर आधारित मूल्यवर्धित वस्तू यातून आर्थिक पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय फिंगर जॉईंट वूड, ट्रान्सपरंट वूड, WPC यासारख्या टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि त्यातून आर्थिक उन्नती साधत जंगलावरचा ताण कमी केला जाईल. त्याचबरोबर औषधी वनस्पतींची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. हवामान बदलाचं आणखी एक मोठं संकट म्हणजे जंगलातील आग. तापमान वाढल्यानं आग आणखी प्रखर होते. त्यामुळं फायर लाईन्स, सततची गस्त, अलर्ट सिस्टीम, ड्रोन निरीक्षण आणि प्रशिक्षित स्थानिक पथके या माध्यमातून वनविभाग आग नियंत्रणात महत्त्वाचं कार्य करतो आहे. जंगल वाचलं की भविष्यातील हवामान वाचतं, हे वनविभाग पावलोपावली सिद्ध करत आहे. जैवविविधताच हवामान स्थिर ठेवण्याचा पाया आहे. वाघ, बिबट्या, गवे, हरणं यासारखे पशुपक्षी, कीटक आणि सूक्ष्मजीव या सगळ्यांनी तयार केलेली जंगलातील साखळी संपूर्ण हवामान प्रणालीला आधार देते. म्हणून वनविभाग सुरक्षित अधिवास तयार करतो आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी निरंतर काम करतो आहे. या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लोकसहभाग सुनिश्चित करणं. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, आदिवासी समाज, ग्राम संघटना, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठातील निसर्ग जागृती कार्यक्रम, अशासकीय स्वयंसेवी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था, औद्योगिक समूह आणि लोकप्रतिनिधी सहभागामुळे वन संरक्षणाची चळवळ अधिक मजबूत होते. अनिर्बंध अशा प्रकारची जंगलाची तोड केल्यानंतर पहिल्यांदा आज इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलाचं संवर्धन आपण सुरू केलंय आणि नुकताच जो केंद्र सरकारने एक सर्वे रिपोर्ट जारी केला, फॉरेस्ट सर्वे, महाराष्ट्राने अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील अनेक यशोगाथा हीच दिशा दाखवतात. जागतिक स्तराचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा, मेळघाट, गडचिरोलीतील समुदाय आधारित संरक्षण, विविध जैवविविधता स्थळे आणि बांबू उद्योगातून वाढणारा हिरवा रोजगार ही प्रत्येक कहाणी ग्लोबल कुलिंगकडे जाणाऱ्या वाटेची साक्ष आहे. जंगल पुनर्जीवित झाली की कार्बन शोषण वाढतं, पाण्याची पुनर्भरण क्षमता वाढते, जैवविविधता वाढते आणि पृथ्वी हळूहळू थंडावते. हीच ग्लोबल कुलिंगची नैसर्गिक प्रक्रिया आणि या परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे महाराष्ट्र वन विभाग. ड्रोन मॅपिंग, हवामान डेटा, कार्बन स्टॉक विश्लेषण यावर आधारलेली ही वैज्ञानिक व्यवस्था फक्त जंगलं वाढवत नाही, तर पृथ्वीचं तापमान नियंत्रित करण्यासाठी एक परिणामकारक प्रणाली उभारत आहे. आणि त्यामुळेच ही लढाई फक्त वनविभागाची नाही, तर ती आहे प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक गावाची आणि प्रत्येक पिढीची. जंगलाचं रक्षण म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित करणं आणि महाराष्ट्र वन विभाग हेच भविष्य निश्चित करण्यासाठी निरंतर समर्पित आणि जबाबदारपणे प्रयत्न करत आहे. या राज्यातला प्रत्येक नागरिक त्या वनाचा मालक आहे आणि म्हणून आपल्या संपत्तीचं रक्षण करणं आपलंच काम आहे. जैववैविधता त्या ठिकाणी अडचणीत आलेली आहे, गोष्ट खरी आहे आणि म्हणून जागृती करून जे महसूल विभाग, पोलीस विभाग, वन विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते
आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्याच माध्यमातून जागृती करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू. पृथ्वीचा ऱ्हास होण्यापासून वाचविण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पृथ्वीवर होणारे आक्रमण पूर्णपणे थांबवायचे आहे. चला तर एकत्र येऊन पृथ्वी वाचवूया. आपण प्रत्येकानं एक रोपटे लावण्याचा संकल्प करूया. वन विभागाच्या खर्चाचे नियोजन सन 2025-26 साली 2,500 कोटी आहे. त्यामधून वन विभागाच्या संरक्षण आणि संधारणाची कामे केली जातात. आता ग्लोबल वॉर्मिंगकडून ग्लोबल कुलिंगकडे जाण्यासाठी वन विभागाला 10,000 कोटी रुपये अपेक्षित आहे. हा खर्च खालील माध्यमातून करण्यात येणार आहे. ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून 5,000 कोटी रुपये उपलब्ध होतील. रक्तचंदनातून 1,000 कोटी, चंदनाच्या लागवडीतून 500 कोटी, नरक्यातून 100 कोटी आणि उर्वरित खर्च गौण वनोपजांमधून उपलब्ध करण्यात येईल. चला तर ग्लोबल वॉर्मिंगकडून ग्लोबल कुलिंगकडे वाटचाल करूया.